रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तरुणांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्वकर्तृत्वावर आपले अस्तित्व निर्माण करावे. पी.आय. प्रसाद पांढरे यांचा मौलिक संदेश. तरुण पिढीला शिक्षण व संस्काराकडे घेऊन जाणे ही काळाची गरज. सण व उत्सवात लोकशिक्षणाची चळवळ, प्रबोधन कार्यक्रम राबवा. समाजात शांतता, सलोखा व एकोपा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. काराव गडव येथे शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचे मार्गदर्शन. भारतीय संस्कृतीची जगाला सर्वात मोठी देण आहे. शुद्ध आचार विचार, चांगले संस्कार, स्वतः आचरण करणे, जगा आणि जगू द्या असं वर्तन पाहिजे. तरुण युवा पिढी जास्त असलेला भारत एकमेव देश आहे. भारताची सर्वात मोठी शक्ती म्हणजे विद्यार्थी. या विद्यार्थ्याने समाज जीवनात आदर्शवत वाटचाल करून पुढे स्वतःच्या भवितव्याबरोबरच देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी योगदान दिले पाहिजे. यासाठी तरुण पिढीला शिक्षण व संस्काराकडे घेऊन जाणे ही काळाची गरज आहे. 25 वर्षाचा विद्यार्थी होईपर्यंत त्याच्या बोलण्यातून, चालण्यातून, वागण्यातून भारतीय संस्कृतीचे अनुकरण दर्शन होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन स्वकर्तृत्वावर तरुणांनी आपले अस्तित्व निर्माण करावे असा मौलिक संदेश वडखळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी युवा पिढीला दिला. याबरोबरच सण व उत्सवात शांतता, सलोखा, एकोपा, बंधुभाव राखला जावा. प्रबोधनात्मक व जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जावेत. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन देखील पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी केले. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीच्या ठिकठिकाणी बैठका होतात. सण आणि उत्सवामध्ये प्रबोधनात्मक विचार, जनजागृती झाली पाहिजे. याबरोबरच शांतता, सलोखा आणि एकोपा टिकवण्यासंदर्भामध्ये आणि विद्यार्थ्यांची अत्यंत दर्जेदार आणि आदर्शवत पिढी घडवण्यासाठी आपलं काय मार्गदर्शन असणार आहे? भारतीय संस्कृतीची सर्वात मोठी जगाला देण आहे. ते चांगले संस्कार आणि स्वतः आचरण करणे, जगा आणि जगू द्या अशा पद्धतीचं वर्तन पाहिजे. तर हे सगळं करत असताना भारताची सर्वात मोठी शक्ती आता सध्याला बघितलं तर विद्यार्थी आहे. संपूर्ण जगामध्ये तरुण पिढी ही सर्वात जास्त असलेला एकमेव देश भारत देश आहे. आणि या भारत देशाच्या तरुण पिढीला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणं म्हणजे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, त्यांच्या संस्काराकडे लक्ष देणं. 25 वर्षाचा तो विद्यार्थी होईतोपर्यंत त्याच्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून हे भारतीय संस्कृतीचं अनुकरण होईल याची दक्षता घेतली पाहिजे. आणि उच्च दर्जाचं शिक्षण घेऊन आपलं स्वअस्तित्व निर्माण करण्याची, स्वकर्तृत्वावर आपलं अस्तित्व निर्माण करण्याची प्रेरणा विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणं हे खूप आवश्यक आहे. आज संपूर्ण जगामध्ये भारताला कमकुवत करण्यासाठी शत्रू राष्ट्रांची जी चाल आहे की जसं की भारताची तरुण पिढी आहे त्यांना दुसरीकडे डायव्हर्ट करणं, जसं की ते व्यसनाधीन होतील, चरस, गांजा, अफू, हेरोईन, कोकेन अशा पद्धतीच्या ड्रग्जखाली त्यांना घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात आणि सोशल मीडियाच्या ह्याच्याखाली घेऊन जाऊन त्यांना दुसरीकडे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतात. मूळ उद्देशापासून त्यांना भटकवण्याचा प्रयत्न करतात. तर हे भारतीय संस्कृतीतील विद्यार्थ्यांनी ओळखलं पाहिजे की हे शत्रू राष्ट्राची चाल आहे. म्हणून त्यांनी स्वयं निर्व्यसनी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण का जर आपण गांजा पित असू, चरस पित असू, जुगार खेळत असू तर हे सगळं शत्रू राष्ट्राला मदत करण्याचं कर्तव्य आहे. तर त्यामुळे शत्रू राष्ट्राची चाल ओळखून ते न करण्याची प्रतिज्ञा घेऊन आपल्या देशाला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याचे हे विद्यार्थ्यांनी ठरवून त्या मार्गावर जाणं खूप आवश्यक आहे. आज प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला शिक्षणातून आपलं स्वकर्तृत्वावर आपलं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे. आपल्या आईवडिलांची, आपल्या देशाची, आपल्या समाजाची सेवा घडेल अशा पद्धतीचं आपलं करिअर घडवण्याची आवश्यकता आहे. आम्ही देखील ग्रामीण भागातले विद्यार्थी आहोत. 4थीपर्यंत शाळा असलेल्या गावचा मी विद्यार्थी आहे. पण ज्यावेळी विद्यार्थी दशेमध्ये होतो त्यावेळी ठरवलं की आपलं स्वकर्तृत्वावर आपलं अस्तित्व निर्माण करायचं आणि आपलं आयुष्य जगायचं. आज विचार करा, 4थीपर्यंत शाळा असलेल्या गावातला विद्यार्थी 1000 किलोमीटर लांब होऊन एक इन्स्पेक्टर होऊन ज्या शहरामध्ये कधी आयुष्यात जाता येईल की नाही याची कल्पना करता येत नाही अशा मुंबई शहरामध्ये नोकरी करून तिथल्या लोकांना सांगतो की तुम्ही कायद्याचं पालन कसं करायचं आणि कसं जीवन जगायचं. तर हे शिक्षणाची चमत्कार आहे. त्यामुळे शिक्षणातून स्वकर्तृत्वावर आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी आपल्या मुलांना संस्कार देणं आवश्यक आहे. प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांना संध्याकाळी 2 मिनिट तरी बसून त्यांना सांगितलं पाहिजे की आपल्या कुटुंबाची सद्यस्थिती काय आहे आणि फ्युचर बदलण्यासाठी तुम्हाला किती चांगलं काम करावं लागणार आहे, किती चांगलं वागावं लागणार आहे. आणि त्याच्यातून जर ही प्रेरणा घेऊन पिढी तयार झाली तर हे जे आता जे सण आलेले आहेत, प्रभू रामचंद्रांची रामनवमी आलेली आहे, यात्रा आहेत दुर्गामात्यांच्या, बजरंगबलीची जयंती आहे. तर हे सण सणावळीमधून संस्कार पेरणी करण्याची गरज आहे.
ह्या संस्कार आचरणातूनच उज्ज्वल भविष्याकडे मुलं जातील. म्हणून आम्ही आज ह्या ठिकाणी गडबमध्ये मिटिंग घेतलेली आहे आणि सगळ्यांना सांगितलं की हेच ते सण आहेत की ह्या सणामध्ये आमच्यावर संस्कार पेरले गेले आणि आम्ही इन्स्पेक्टर झालो. तुम्ही देखील तुमच्या मुलांवर ह्या चांगल्या संस्काराचं आचरण करण्याची जर संस्कार पेरणी करचाल तर तुमच्याही मुलांचं भविष्य उज्ज्वल आहे ह्याची आम्हाला खात्री आहे. हेच सांगण्यासाठी आम्ही ह्या सणावळीसाठी आणि हे सण शांततेत पूर्ण होण्यासाठी आणि संस्काराची पेरणी कशी असते हे सांगण्यासाठी वडकळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जितके पण आता 5 आमच्या हद्दीमध्ये दुर्गा मातेच्या यात्रा आहेत त्या प्रत्येक गावामध्ये ग्राम मिटिंग घेऊन त्यांच्या शांतता मिटिंग घेऊन ट्रस्टीची मिटिंग घेऊन ह्या पद्धतीचं आम्ही प्रचार आणि प्रसार करायला लागलो. गेल्या वर्षभरामध्ये आमच्या केलेल्या अशा प्रयत्नाला खूप मोठं यश आलेलं आहे आणि ह्या ठिकाणची भावी पिढी चांगल्या मार्गावर जात आहे ह्याचा आम्हाला विश्वास आहे. धन्यवाद. सर, वाचनालयाची एक संकल्पना जी आपण मांडलेली आहे, गाव तिथं वाचनालय आणि वाचाल तर वाचाल हा संदेश आपण दिला. अगदी खरं आहे, कारण का आजकाल विद्यार्थ्यांमध्ये वाचनांची सवय थोडी मोडत चाललेली आहे. प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा होत्या त्या बंद पडत चाललेल्या आहेत. कट्ट्यावर बसून रिकामे कामामध्ये मुलं अडकायला लागले तर त्यांना व्यायामाकडे आणि अभ्यासाकडे वळवण्याची गरज आहे. त्यासाठी मी प्रत्येक गावामध्ये जेव्हा मिटिंग घेतो सरपंच साहेब असतील किंवा उपसरपंच साहेब असतील, पाटील साहेब असतील आणि गावकरी साहेब असतील त्यांना आम्ही सांगतो की पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मला अभिमान वाटतो वडकळ ग्रामपंचायतचा की त्यांनी मोठ्या प्रमाणावर त्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकाची लायब्ररी त्या तयार करायला सुरुवात केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षेतून आपलं स्वकर्तृत्वाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचं काम चालू केलेलं आहे.